आजोबांनी 5 वर्षापूर्वी मृत्यूपत्र लिहिले होते व त्यातील घरची जमीन व शेतची जमीन काकांच्या व माझे वडील मयत असल्यामुळे माझ्या नावावर केली होती. 15 दिवसापूर्वी आजोबा मयत झाले आहेत. मग त्या 7 बाऱ्यावर नाव लागण्यासाठी काय करावं लागेल? नमस्कार. आजोबांनी केलेले मृत्यूपत्र हे रजिस्टर असेल व ते रजिस्टर मृत्यूपत्र हे काका व प्रश्न विचारणारे पुतण्या या दोघांनाही मान्य असेल तर मृत्यूपत्रामध्ये नमूद केलेले जे लाभधारक आहेत त्या सर्वांनी मिळकत, जर शेत जमीन असेल किंवा बिनशेती प्लॉट असतील तर तलाठी यांच्याकडे मृत्यूपत्राप्रमाणे त्या मिळकतीला ज्यांची त्यांची नावे लावावी असा अर्ज व सोबत मृत्यूपत्राची प्रत द्यावी. जर मिळकत घर जागा असेल तर संबंधित ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपरिषद, महानगरपालिका या ठिकाणी अर्ज व मृत्यूपत्राची प्रत देऊन नोंदी लावण्याची विनंती करावी. त्या अर्जामध्ये अर्जदार म्हणून लाभधारकाचे नाव लिहावे. विषय म्हणून मृत्यूपत्राप्रमाणे अमुक मिळकतीच्या उतार्यावर नोंद व्हावी असा विषय लिहावा व अर्जामध्ये कोणती मिळकत कोणाला दिलेली आहे याचा सविस्तर उल्लेख करून मृत्यूपत्राप्रमाणे आमची नावे मिळकतीच्या उतार्यावर लावण्यात यावी असे नमूद करून स्वतःच्या सह्या करून तो अर्ज संबंधित अधिकारी यांच्याकडे द्यावा. अर्ज देत असताना अर्ज त्यांना दिला याबाबत त्याची पोच घ्यावी. जे आपल्याला भविष्य काळात नोंद घेतली नाही तर कामी येऊ शकते त्या पोस्टच्या आधारे आपण वरिष्ठांकडे दाद मागू शकतो. अशा प्रकारे अर्ज व मृत्यूपत्राची प्रत दिल्यानंतर आपली नोंद 7/12 उतार्यावर लागते. धन्यवाद.